नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरच्या घरी आवळा कँडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. बाहेरून मार्केटपेक्षा घरी आपण केलेली केमिकल फ्री आणि लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी ही आवळा कँडी आहे. व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करतोय म्हणजे आवळा कँडी बनवण्यासाठी. हे आवळे मी 1.5 किलोचे आणलेले आहेत. आता 1.5 किलोचे आवळे आणताना सुद्धा यामध्ये मी जेवढे मोठे मोठे टणकदार आवळे असतील ते घेऊन आलेले आहे. एकदम छोटे आणायचे नाहीत, नाहीतर त्यात जास्त असा तुरटपणा असतो, त्याची आवळा कँडी चांगली बनत नाही. जितके तुम्ही मोठे आणचीला आणि जितके डाग न पडलेले ते आवळे आपल्याला बाजारातून छान असे घेऊन यायचे आहेत. आता हे चांगले आवळे मी 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि एका मोदक पात्राच्या चाळणीमध्ये हे आपल्याला नितळत ठेवायचे आहेत. नितळल्यानंतर इथं छान असे कॉटनच्या कपड्याने मी पुसून घेतलेला आहे. प्रत्येक आवळा व्यवस्थित असा कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित असा पुसून घ्यायचा आहे. आता पुसून घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला हे थोडेसे असे फॅनखाली थोडेसे सुकवायचे आहेत, म्हणजे यातलं पाणी निघून जाईल आणि व्यवस्थित असे आपले हे आवळे सुकतील. तर आता आवळे चांगले सुकलेले वगैरे आहेत. तर आता आपण मोदक पात्राच्या चाळणीमध्ये व्यवस्थित असे काढून घ्यायचे आहेत. जितके आपल्याला 2 बॅच केल्या तरी चालतील, पण माझे आवळे सगळे हे एका चाळणीतच बसलेले आहेत. टोटल हे 1.5 किलोचे आवळे आहेत. तरी ते अर्धा लिटर मी पाणी घातलेलं आहे पातेलात. तर आपल्याला पातेला असं गळगळीत घ्यायचं आहे, जेणेकरून आपली जी मोदक पात्राची चाळण आहे ती व्यवस्थित अशी बसली पाहिजे, वाफ बाजूला अजिबात गेली नाही पाहिजे. तर पाणी माझं छान असं उकळलेलं आहे आणि त्यावरती मी मोदक पात्र व्यवस्थित असं ठेवलेलं आहे. पाहू शकता व्यवस्थित अशी वाफ फुटूनही जाणार नाही, फक्त आवळेच आपले असे छान असे वाफवून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याच्या पाकळ्या पूर्ण अशा आवळ्याच्या उमलतील. अशा प्रकारे आपल्याला हे आवळे छान असे वाफलून घ्यायचे आहेत. तर 15 ते 20 मिनटामध्ये माझे आवळे हे चांगले असे टोटल इथे मला 20 मिनटं लागलेले आहेत, छान असे वाफवून झालेले आहेत. तर आता थोडेसे असे बघायचे आहेत आपले पूर्ण असे आवळे व्यवस्थित असे वाफलेले आहेत की नाही. त्याच्या पाकळ्या अशा बियापासून पूर्ण अशा वेगळ्या झाल्या पाहिजेत आवळ्याच्या. अशा प्रकारे हे आपले आवळे वाफले पाहिजेत. तर इथे बघू शकता छान असे बिया वेगळ्या झालेल्या आहेत आणि आपले आवळे पूर्ण असे उमललेले आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला हे आता थंड करून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता मी पूर्ण आवळे हे थंड करून घेतलेले आहेत. तर आता थंड केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला डायरेक्ट ह्या पाकळ्या पूर्ण काढायच्या नाहीत. तर आपल्याला हे आवळे थोड्याशा अशा काटा चम्मचने कोच्या देऊन घ्यायच्या आहेत, म्हणजे आपला जो साखरेचा पाक आहे तो व्यवस्थित असा ह्या आवळा कँडीमध्ये व्यवस्थित जाईल आणि आवळा कँडी आपली अशी ज्युसी होईल. यासाठी आपल्याला हे काटा चम्मचने होता होईल तितके आपल्याला हे अशा कोच्या देऊन घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतरच आपल्याला हे पाकळ्या बाजूला करायच्या आहेत. याने काय होतं की आपल्याला कोच्या देताना व्यवस्थित अशा कोच्या द्यायला येतात. व्यवस्थित अशी होलं दिली की व्यवस्थित असा पाक यामध्ये जातो आणि आपल्या आवळा कँडी 3 दिवस भिजत न घालता आपण एका दिवसामध्ये ही आपली आवळा कँडी बनून तयार होते. तर हे मी ओव्हरनाईटसाठी ठेवणार आहे. तर आता 3 दिवस आपल्याला हे ठेवण्याची गरज नाही. आपण हे असे काटा चम्मचने आवळ्याला होलं दिली की आपला हा व्यवस्थित अशी आवळा कँडी मुरते आणि आपल्याला अजिबात वेळ लागत नाही 3 दिवस वाट बघण्याची. आता तुम्ही होलं न करता जर असे सुद्धा टाकू शकता, पण त्याला 2 ते 3 दिवस मुरण्यासाठी वेळ लागतो. तर आपण हे फक्त ओव्हरनाईटसाठीच आपले पाकामध्ये भिजत घालणार आहे आवळे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण उन्हामध्ये हे वाळवून घेणार आहे. तर इथे मी 1.5 किलो आवळ्या कँडीसाठी इथे मी फक्त 3 पावशर साखर घेतलेली आहे, म्हणजे 700 ग्रॅम ही साखर घेतलेली आहे. आता आपले हे आवळे व्यवस्थित असे बुडले पाहिजेत साखरमध्ये आणि आपल्याला ही आवळा कँडी काळी पडू नये यासाठी इथे मी एक अख्खा लिंबूचा रस आहे तो घालणार आहे यामध्ये. तर इथे बघू शकता मी साखर अजून हलवलेली नाही आवळ्याबरोबर. तर अशा प्रकारे मी अखंड लिंबाचा रस हा टाकलेला आहे आणि आता आपण ही सगळी साखर ही आवळ्याला व्यवस्थित लागेल असे आपल्याला हलवून घ्यायचे आहे. एखाद्या चमच्याने सुद्धा तुम्ही हलवू शकता किंवा हाताच्या साहाय्याने सुद्धा ही आवळे आणि साखर एकत्र करू शकता. तुम्ही ही आवळा कँडी अशीच वर्षभरासाठी सुद्धा स्टोर करून ठेवू शकता. लिंबू पिळल्यामुळे ही आवळा कँडी अजिबात काळी पडत नाही आणि मुलंसुद्धा आवर्जून खातात. महत्त्वाची आणखीन एक टिप्स सांगायची म्हणजे ज्यामध्ये तुम्ही हा आवळा कँडी मुरत ठेवणार आहे ते भांडं शक्यतो करून काचेचं असावं किंवा स्टीलचं असावं, म्हणजे आपली आवळा कँडी व्यवस्थित होते आणि आपली भांडीसुद्धा खराब होत नाही. ॲल्युमिनियमचं वगैरे भांडं अजिबात घ्यायचं नाही. कोणत्याही प्रकारचे यामध्ये आपण केमिकल वगैरे वापरत नाही, त्यामुळे घरच्या घरीच आवळा कँडी केलेली कधीही चांगली असते. तर आता उदाहरणार्थ आवळा कँडी खाल्ल्यामुळे काय होतं, केसाचे आरोग्य सुधारते, मुलांची पचनक्रिया
सुधारते आणि मुलांना भूकसुद्धा भरपूर लागते. आपल्यालाही पित्ताचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर तो दूर होतो. ह्याचा जो आपण साखरेचा जो ज्यूस निघतो आवळा कँडी काढल्यानंतर, त्याचा तुम्ही सरबत वगैरे करून पिऊ शकता. तो उन्हाळ्यामध्ये तुम्ही वापरू शकता. फक्त त्याचे बर्फाचे जे स्लाईस असतात बर्फाचे तसे करून ठेवला की तुम्हाला वर्षभरही पुरेसे होतात. कधीही पित्त वगैरे झालं की तुम्ही 1-2 स्लाईस घेऊन त्यामध्ये पाणी टाकून ते पिऊ शकता. तर इथे बघू शकताय आवळा कँडी ह्या मी रात्रभर अशा मुरत ठेवल्या होत्या आणि त्या साखरेचं पाणी व्यवस्थित असं झालेलं आहे आणि आवळा कँडी व्यवस्थित अशा मुरलेल्यासुद्धा आहेत. तुम्ही हा आवळा कँडी 3 दिवस न ठेवता 1 दिवसासुद्धा ठेवून तुम्ही करून बघू शकता. एकदम छान अशा रसरशीत होतात ह्या आवळा कँडी आणि पूर्ण अशा मार्केटमध्ये असतात तशाच त्याच प्रकारे होतात. तर इथे मी साखरेतलं पाणी पूर्णपणे काढलेलं आहे. एक चाळण घेतलेली आहे आणि त्या चाळणीवरच ह्या आवळा कँडी ठेवणार आहे. एकदम ज्युसी असे ह्या आवळा कँडी झालेल्या आहेत. तर आपल्याला आता ह्या उन्हामध्ये वाळत घालायच्या आहेत, पण त्याआधी ह्या 10 ते 15 मिनटं अशाच चाळणीमध्ये ठेवायच्या आहेत. त्याने काय होईल, ह्यातला जो साखरेचा जो पाक आहे किंवा ज्यूस आहे तो निघून जाईल. आता या ज्यूसचं काय करायचं ते सांगते तुम्हाला. एखादी काचेची बाटली वगैरे घ्यायची आणि त्यामध्ये हा ज्यूस भरून ठेवायचा आहे आणि तुम्हाला सरबत वगैरे तुम्ही करून पिऊ शकता. तर आता 10 ते 15 मिनटं झालेली आहेत आणि हे आपल्याला उन्हामध्ये वाळत घालायचे आहेत. तुमच्याकडे एखादी फायबरची प्लेट वगैरे असेल किंवा स्टीलच्या वगैरे प्लेट असेल त्यावरती वाळत घाला, म्हणजे तुमचे भांडे वगैरे जर्मलचं वगैरे असेल ते खराब होणार नाही. मी तर फायबरच्या आणि स्टीलच्या प्लेटवरतीच हे चांगल्याशा उन्हामध्ये वाळत घातलेलं आहे. याला कडकडीत ऊन असेल की 1 दिवसामध्येच तुमची आवळा कँडी ही बनून तयार होते. आपण ही वर्षभरासाठी स्टोअर करणार आहे, त्यामुळे कडकडीत 2 उन्हं द्यायची आणि त्या 2 उन्हानेच आपली आवळा कँडी अशी छान आणि वर्षभर टिकते ही आवळा कँडी. तर आता इथे मी साखरेची पावडर करून ठेवलेली आहे. ह्याला आपण थोडीशी साखर आणि वेलदोडीची पावडर लावणार आहे. तुम्हाला साखर वगैरे आवडत नसेल तर तुम्ही वर्षभरसुद्धा अशा प्रकारे ह्या आवळा कँडी ठेवू शकता. याला काहीसुद्धा होत नाही, फक्त कडकडीत उन्हामध्ये चांगल्या वाळल्या पाहिजेत, मग तुमची आवळा कँडी वर्षभर व्यवस्थित अशी राहते. तर इथे बघू शकता मी साखर आणि वेलदोडीची पावडर केलेली आहे, ती याला लावलेली आहे. ही मुलांना दिसेल अशी काचेच्या एखाद्या भरणीमध्ये वगैरे भरून ठेवायचं. मुलं हिंडत फिरत ही आवळा कँडी आवडीनं खातात. तर अशा प्रकारे मी याला साखर वगैरे लावून घेतलेली आहे. तर इथे आपली ही आवळा कँडी तयार झालेली आहे. वर्षभरासाठी ही स्टोअर करू शकतो आपण. जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा तुम्ही अशाच प्रकारे ही बनवू शकता. फक्त त्याला कडकडीत ऊन दिले की तुम्हाला साखर वगैरे लावण्याची गरज लागत नाही. तर आपली मार्केटसारखी इथे आवळा कँडी ही तयार आहे. बघू शकताय अगदी मार्केटमध्ये मिळते तशी झालेली आहे. तर आजच्या ह्या आवळा कँडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ही आवळा कँडी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.